समजलं तर तुम्ही बिझनेस कधीही करू शकता. फक्त हे मी काय करतो आहे, हे आपल्याकडे प्रिझर्व आहे. जेव्हा तुम्ही विसरणार तेव्हा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघून घ्या की बिझनेस कसं करायचं. तर सर्वात पहिले किती बिझनेस चालतात आपल्या देशामध्ये, भारतामध्ये 5 कोटी. आणि किती लोक राहतात आपल्या देशामध्ये, 150 कोटी. म्हणजे विचार करत आहे किती संधी आपल्याकडे. एक बिझनेस बंद पडला तर घाबरायचं नाही. अरे आपल्याकडे 150 कोटी आहे बाबा. कुठला पण बिझनेस 5 कोटी आहे, कुठला पण तर एक तरी घ्या. सरांचा ट्रॅव्हल्स आहे. ट्रॅव्हलमध्ये तुम्ही नवीन काय देऊ शकता. आम्ही फक्त शाळेकरी मुलांसाठी ट्रॅव्हलचं हे करतो. आम्ही फक्त जे हनीमूनला जातात त्यांच्यासाठी करतो. आम्ही फक्त जे फ्रेंड लोक जातात, आम्ही फक्त कंपनीचंच ऑर्डर घेतात. आम्ही लोक फक्त जे फॅमिलीमध्ये जातात, जे 4 धाम यात्रा करतात त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्ही सर कुठलं तरी एक पॅकेज बनवू शकतात. कुठलं तरी एकच बनवता, एक फक्त बनवा बस, एकच. तर पहिले आपल्याकडे एक आयडिया पाहिजे, त्याला मग लायसन्स करा. लायसन्सिंग म्हणतात त्याला. काय करायचं, लायसन्स. खाण्यासाठी काय लायसन्स पाहिजे ताई, फूड लायसन्स पाहिजे. इलेक्ट्रिकसाठी गुमस्ता लायसन्स आणि जे तुमचं असेल ते इलेक्ट्रॉनिक्स आहे. तुम्ही ITIचं सर्टिफिकेट लागतं सर. तुम्ही काय करतात, मेकॅनिकसाठी काय लागतात, काहीतरी डिप्लोमा केला असेल, ITI केलं असेल, काहीतरी कुठे काम शिक्षण नाही. चल काय जे ज्यांचे शिक्षण नाही ना तेच काहीतरी करतात. बघा उद्योग आधार, तुम्ही पण उद्योग आधार घेतला असेल. तुमचं हे पण असेल ना, पोल्ट्री फार्म आहे तर अजून काहीतरी लागणार. विचार करा जे जास्त शिकलेलं आहे. श्रीदेवी किती शिकले, श्रीदेवी 7वी. त्यानंतर आमची रिंकू होती ना, रिंकू झिंगाट राजगुरू ती तेव्हा 10वी पण नव्हती जेव्हा पिक्चरमध्ये आले. मग आमची करिश्मा कपूर आहे सर, ती तुम्ही तर खूप जास्त शिकले, ते 7वी का 5वी ते पण शिकलेली आहे. ते जास्त शिकले नाही काय व्हॅल्यू नाही, गरजच नाही त्यांना. ते काय कशाला शिकायचं एवढं. लायसन्स घ्यायचं. त्यानंतर सिस्टीम. तुमचं बिझनेसमध्ये एक सिस्टीम घ्या. सकाळी उठून पहिले काय करणार, सकाळी उठून आम्ही पहिले ते बटाटे उकळायला ठेवणार. त्यानंतर आम्ही गॅस ऑन करणार. त्यानंतर आम्ही फ्रीज ऑन करणार. त्यानंतर आम्ही हे करणार. तुमच्याकडे पूर्ण असं रिटर्नमध्ये पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही नसणार तुमचं बिझनेसमध्ये, ताई तुम्ही नसणार आणि असणार, आम्ही कोणी अमर नहीं है यहाँ पे सर. कोई ऐसा अमर का वो खाके नहीं है, वो मरने वाला है, एक दिन मरने वाला है ताई. कोई भी हो, मैं भी मरने वाला है. तर आत्तापासून सुरुवात करा की तुम्ही जेव्हा नसणार ताई, तुम्ही जेव्हा नसणार तर तुमचं कांदेपोहे तुम्ही कसे बनवणार. तुमचीच ते चव आली पाहिजे. तुम्ही कधी चहा प्यायला यांचं येवलेचा चहा घेतलं, तुम्ही घेतलं चहा, कुठे घेतलं होतं, अजून कुठे घेतलं आहे. आता तुम्ही एकदा कल्याणमध्ये जाऊन बघा, तुम्हाला सेम चव येणार. माणूस बदलला तरी सेम चव, पाणी बदलला तरी सेम चव. का असं, क्योंकि माँ खाना बनाती है तो टेस्ट अलग आता है, मिसेस खाना बनाती है तो टेस्ट अलग आता है, मेरे पिताजी वो खाना बनाते तो टेस्ट अलग आता है, और मैं खाना बनाता तो टेस्ट अलग आता है. ब्रँडचा वापरतात. प्रोडक्ट सेम आहे, क्वांटिटी. म्हणजे त्यांनी ते विचार केला की उद्या नवनाथ सर नसणार ताई, उद्या नवनाथ येवले साहेब नसणार तरी त्यांचा बिझनेस चालेल. तुम्ही केलं असं काय. समजा तुम्ही नाही आहे, सर नाही आहे, तुम्ही देऊ शकता तुमचा बिझनेस मुलाला, विकू शकता दुसऱ्याला. मी खाली तेच सांगितलं, तुम्ही असा बिझनेस बनवा की तुम्ही तुमचा बिझनेस विकला पाहिजे.